नमस्कार. आपलं महानगर आपल्या बातम्या आतल्या बातम्या या सेगमेंटखाली आज 5व्या दिवशी आपण जो विषय घेऊन तुमच्याशी चर्चा करणार आहोत किंवा ज्या विषयावर आपण भाष्य करणार आहोत, तो महत्त्वाचा यासाठी आहे की मराठी माणूस, मराठी माणसाची अस्मिता, त्याच्या न्याय हक्कासाठी ज्या व्यक्तीने आपलं उभं आयुष्य खर्ची घातलं आणि ज्या व्यक्तीच्या नावानेच महाराष्ट्र ओळखला जातो, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा सध्या महापालिकेची निवडणूक होणार आहे 15 तारखेला. त्या निवडणुकीच्या एकूण आचारसंहितेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना बघून कोणी मतदान करू नये असा अशी एक आयोगाच्या म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या काही अधिकाऱ्यांच्या डोक्यात सुपीक कल्पना आली आणि त्यानंतर रिगल सिनेमाजवळचा जो पुतळा आहे तो हिरव्या कपड्याने झाकण्यात आला. त्यामुळे आज आपण जो विषय घेऊन आलो तो हाच आहे की महाराष्ट्राचा गॉडफादर हिरव्या कपड्यात बंदिस्त. आता आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राचा गॉडफादर का म्हणतोय. आज ज्या निवडणुकीच्या रणधुमाळीत किंवा यापूर्वी झालेली लोकसभा असू दे, त्यानंतर झालेली विधानसभा, त्यानंतर झालेली नगरपंचायत, नगरपरिषदेने आता 15 जानेवारी रोजी होऊ घातलेली महानगरपालिका निवडणुकीमध्ये सगळे पक्ष आहेत. म्हणजे त्यामध्ये भाजप आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे, त्यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, त्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की शरद पवार यांचा पक्ष आहे, अजित पवार यांचा पक्ष आहे, काँग्रेस आहे. हे सर्वजण बाळासाहेब ठाकरे यांना मानतात. काहीजण त्यांना दैवत म्हणतात, काहीजण त्यांना महाराष्ट्राचे भाग्यविधाता म्हणतात. आपण त्यांना महाराष्ट्राचे गॉडफादर म्हणतात. याचं कारण आहे, ज्यावेळी तुम्ही सध्या कुठलीही गोष्ट जर बघायची झाली तर तुम्ही ChatGPT, AIवरती किंवा गुगलवरती ज्यावेळी सर्च करतात त्यावेळी गॉडफादर हा शब्द ज्यावेळी टाकला जातो त्यावेळी त्या राज्याचा तो प्रमुख या नात्याने त्या व्यक्तीचं नाव येतं. जसं तामिळनाडूमध्ये CN अण्णादुराई येतं, वेस्ट बंगालमध्ये बिधानचंद्र रॉय यांचं नाव येतं, पश्चिम बंगाल म्हटल्यावर आपल्या सर्वांना माहीत आहे की आझाद हिंद सेनेचे प्रमुख सुभाषचंद्र बोस यांचं नाव येतं. किंवा समजा महाराष्ट्र ज्या 2 ते 4 लोकांच्या महाराष्ट्र म्हटल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र म्हटल्यावरती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि महाराष्ट्र म्हटल्यावरती बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण यांचंही नाव येतं. मात्र असा हा गॉडफादर, ह्या गॉडफादरला स्टेट इलेक्शन कमिशनच्या आचारसंहितेने बंदिस्त केलेलं आहे. आता एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की तामिळनाडू, पश्चिम बंगाल किंवा दक्षिणेतले काही जर आपण राज्य बघलं तिथे अस्मिता ही प्रखर आहे, अस्मिता ही कणखर आहे. अस्मिता केवळ मतांपुरती नसते, अस्मिता केवळ राजकारणासाठी नसते. अस्मिता ही तेथील जनतेच्या न्याय हक्कासाठी असते, तेथील जनतेला देणाऱ्या रोजगारासाठी असते, तेथील जनतेला मिळणाऱ्या शिक्षणाबद्दल असतील, तेथील जनतेला मिळणाऱ्या सोयीसुविधांबद्दल असते. मात्र असं असतानासुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचा जो तुम्ही माझ्या मागे बघू शकाल जो पुतळा आहे रिगल सिनेमाजवळचा, तो 2 दिवसापासून पुन्हा एकदा चर्चेत आला. का चर्चेत आला तर बाळासाहेब ठाकरे यांचा जो रिगल सिनेमाजवळचा जो काय पुतळा आहे त्याची सर्व जागा, त्याची डिझाईन, ह्या सगळ्या गोष्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये त्याला मान्यता दिली आणि तो पुतळा बसवण्याचं भाग्य म्हणा किंवा तो पुतळा बनवण्याचं काम अंतिम टप्प्यातलं जे काही फीत कापण्याचं काम आहे एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी झालं. त्यामुळे ज्या पुतळ्यावरून श्रेयाचं राजकारण सुरू होतं तो पुतळा कालपासून म्हणजे काल रविवारपासून संध्याकाळपासून तो झाकलेल्या अवस्थेमध्ये लोकांना दिसला आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आज सकाळी संजय राऊत यांनी त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचा उल्लेख केला. महत्त्वाचा मुद्दा आहे की बाळासाहेब ठाकरे ज्यांच्याकडे सांगितलं जातं की वारसा आहे, काही जणांकडे म्हणजे शिंदे सांगतात आमच्याकडे वैचारिक वारसा आहे, उद्धव ठाकरे सांगतात माझे ते वडील आहेत त्यामुळे रक्ताचं नातं आहे माझं, महाराष्ट्राच्या नात्या एवढंच माझंसुद्धा नातं महत्त्वाचं आहे. आता यापैकी म्हणजे कुणालाही वाटलं नाही, एकमेव फक्त सकाळी संजय राऊत आणि नंतर छत्रपती संभाजीनगरमधून जे निवडून येतात ते सामाजिक न्यायमंत्री बाळासाहेबांचे खंदे समर्थक म्हटले पाहिजे, जे आता शिंदे सेनेमध्ये आहेत, ते संजय शिरसाट यांनी या गोष्टीला कुठेतरी चर्चेत आणला. हा मुद्दा चर्चेत आणला यासाठी मी म्हणतो आहे कारण स्टेट इलेक्शन कमिशन म्हणजे राज्य निवडणूक आयोग किंवा या राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत दिनेश वाघमारे, त्यांना बाकी कुठल्या गोष्टी आचारसंहितेच्या कचाट्यामध्ये दिसत नाहीत. त्यांना तो राहुल नार्वेकर यांचा व्हिडिओ दिसत नाही, त्यांना तो जसं 2 दिवसापासून मनसे एक व्हिडिओ दाखवते
की त्यांच्या उमेदवाराला पोलीस त्यांच्या संरक्षणामध्ये एकनाथ शिंदे यांचं जे ठाण्यातील जो बंगला आहे त्या ठिकाणी घेऊन जातात ते दिसत नाही. अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी उमेदवाराला कोंडून ठेवलं जातं ते राज्य निवडणूक आयोगाच्या लक्षात येत नाही. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा त्यांना दिसतो आणि त्यांना असं वाटतं. आता कसं आहे की 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची शतकोत्तर जयंती आहे. तर यावेळी डागडुजी करण्याचं कारण एक सांगितलं जातं. म्हणजे डागडुजी, आज तारीख आहे 5 जानेवारी रोजी मी तुमच्याशी बोलतो आहे. कालपासूनच म्हणजे 4 तारखेपासून तो पुतळा बंदिस्त करण्यात आला. मात्र हीच गोष्ट मी वारंवार जे सांगण्याचा प्रयत्न करतो, हीच गोष्ट तामिळनाडूमध्ये जर केलं असतं की अण्णादुरई यांचा पुतळा म्हणा, एम करुणानिधी यांचा पुतळा, त्यानंतर जयललिता यांचा पुतळा. आता काही ठिकाणी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी तेथे त्यावेळच्या मुख्यमंत्री असलेल्या मायावती यांनी हत्तीचं त्यांचं जे चिन्ह आहे पक्षाचं बसपचं, त्या हत्तीचे पुतळेसुद्धा बंदिस्त केले होते. काशीराम यांचा पुतळाही बंदिस्त केला होता. मात्र त्यावेळीचं आयोग हे जागं होतं. आताचं आयोग जे आहे ते झोपी गेल्याचं सोंग घेतलेलं आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळा बंदिस्त करून मतं मिळतील असं जर कोणाला वाटत असेल, ते जे मतदानाचे जे कोण पाईक आहेत किंवा ज्यांना ते मतदान करणार आहेत त्यांनी तरी पुढे येऊन सांगितलं पाहिजे. म्हणजे जे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की महाराष्ट्रात एकच ब्रँड आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये कालपासून याच्यावरती सकाळपासून ज्या गोष्टी सुरू आहेत त्याने उघडपणे सांगायला पाहिजे. राज्य निवडणूक आयोगाने एखादी गोष्ट चुकीची केली तर ते उघडपणे सांगतात, पत्रकार परिषदेत सांगतात, चुकीचं वागणं आहे सांगतात, आम्ही याला कोर्टात चॅलेंज करू. तर बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकला गेला आहे याचा त्याने निषेध केलेला कुठे ऐकिवत नाही. ना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ म्हणजे जे आताचे उपमुख्यमंत्री आहेत जे सांगतात की बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच त्यांच्या विचारामुळे मी मुख्यमंत्री झालो, त्यांनीसुद्धा या गोष्टीचा निषेध केलेला नाही. त्यामुळे मला वाटतं बाळासाहेब ठाकरे यांना जे काही बंदिस्त केलेलं आहे ते मराठी माणसाला हे म्हणजे मराठी माणसाचं दुर्दैव म्हणायला हवं. कारण ज्या महाराष्ट्रात ज्या मातीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जी संघटना स्थापन केली 19 जून 1966 रोजी, त्या संघटनेचा म्हणजे महाराष्ट्राचा गॉडफादर असूनसुद्धा त्यांना हे इलेक्शन कमिशन सोयीने वागतं. इलेक्शन कमिशन त्यांना जे वाटतं, म्हणजे बोलायचं झालं तर इलेक्शन कमिशनने जो अहवाल मागितला, मी हे का वारंवार म्हणत आहे, त्याच हे म्हणजे कुलाबा विधानसभा मतदारसंघातील आहे, ज्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी जनता दल सेक्युलर आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना 5 वाजल्याच्या अगोदर उपस्थित राहूनसुद्धा त्यांना उमेदवार अर्ज भरायला दिला नाही. त्याचा अहवाल स्टेट इलेक्शन कमिशनने मागितला. मात्र तो जो व्हिडिओ व्हायरल होत होता ज्यामध्ये राहुल नार्वेकर हे माजी खासदार माजी आमदार असलेल्या हरिभाऊ राठोड यांना सांगतात की मी तुमचं पोलीस प्रोटेक्शन काढू शकतो. ते तात्काळ जॉईंट सीपी लॉ अँड ऑर्डर सत्यनारायण चौधरी यांना फोन लावतात आणि सांगतात की यांचं प्रोटेक्शन कोणत्या क्रायटेरियावर तुम्ही दिलं आहे आणि यांचं प्रोटेक्शन ॲज अ स्पीकर ऑफ विधानसभा आय एम डायरेक्टेड यू, प्लीज रिमूव्ह इमिजिएट हिज पोलीस प्रोटेक्शन. आता हा व्हिडिओ जो समाज माध्यमामध्ये व्हायरल झाला त्याच्यावरती सुमोटो त्यांनी तक्रार घेतली नाही, त्यांनी अहवाल मागितला नाही. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा जो पुतळा आहे तो त्यांना बंदिस्त करावासा वाटला. मग त्याच अनुषंगाने म्हणजे कसं आहे की मार्मिकमध्ये काही वर्षापूर्वी सदर यायचं की वाचा आणि थंड बसा. सो बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा जो हिरव्या कपड्यामध्ये जो बंदिस्त करण्यात आला तो बघा आणि थंड बसा अशी म्हणण्याची वेळ आता आलेली आहे. याचं कारण ना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, ना एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक ते बाळासाहेबांचे शिवसैनिक. यापैकी कुणालाही वाटलं नाही की स्टेट इलेक्शन कमिशनला जाऊन विचारावा की अनेक महापुरुषांचे, आता महापुरुष काय म्हणतो कारण बाळासाहेब ठाकरे यांना महापुरुषांच्या यादीमध्ये याच सरकारने आणलेलं आहे. म्हणजे जे काम सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांना जमलं नाही ते काम एकनाथ शिंदे यांनी केलं. मात्र यांच्यापैकी कुणीही जाऊन जाब नाही विचारलं, ना साधी तक्रार केली, ना पत्र लिहिलं, ना एक्सवरती पोस्ट केलं, ना स्टेटस ठेवला. म्हणजे केवळ सोयीचं राजकारण सध्या सुरू आहे. आणि मला वाटतं की
हे बघा आणि थंड बसा अशाच प्रकारची कृती ही सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. वाचा आणि थंड बसा ह्या अनेक गोष्टी चुकीच्या होत्या आहेत. मात्र स्टेट इलेक्शन कमिशन, राज्य निवडणूक आयोग त्या 3 माकडांप्रमाणे आहे. डोळे बंद आहेत, त्यांच्या तोंडावर पट्टी आहे आणि कानसुद्धा त्यांचे बंद आहेत. त्यांना काहीच ऐकायला येत नाही, त्यांना काहीच दिसत नाही आणि त्यांना काहीच बोलायचं नाही. कारण ज्या राज्य निवडणूक आयोगाने सोयीने केवळ ते निवडणूक अधिकारी असलेल्या कृष्ण जाधव यांच्यावरती कारवाई करण्याचा अहवाल मागवला, त्याच राज्य निवडणूक आयोगाने सोयीने राहुल नार्वेकर यांचा तो व्हायरल झालेल्या व्हिडिओवरती आपली चिडीचूप केली. आता महापालिका म्हणते आहे की आमच्याकडे तो अहवालच आल्या, कोणी तक्रारच केली नाही तर आम्ही अहवाल कसा द्यायचा. मात्र अशी अनेक प्रकरणं असतात. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बंदिस्त करा, बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकून टाका, अशा प्रकारची कोणी तक्रार केली होती का? अशा प्रकारची कोणी मागणी केली होती का? ते तरी स्टेट इलेक्शन कमिशनने सांगायला हवं. कारण ज्या पद्धतीने हम करे सो कायदा, म्हणजे संजय शिरसाट बोलतात ते बरोबर आहे. काही मुजोर अधिकारी आहेत, काही अधिकाऱ्यांचं वरचा जो अकलेचा भाग असतो तो नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचे ते कृती करतात. कारण बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाचं अस्मितेचं प्रतीक आहे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. मराठी माणूस हा कुठल्याही पक्षाचा, जातीचा किंवा अनेक ज्या पोटजाती आहेत, पंथाचा असू देत, म्हणजे गुजराती माणूस असू देत, जैन असू देत, मारवाडी असू देत किंवा एवं मुस्लिम समुदाय असू देत, त्यांना बाळासाहेब ठाकरेंबद्दल विशेष आकर्षण आहे, विशेष प्रेम आहे. असं असतानासुद्धा त्यांचा पुतळा बंदिस्त करायचा. बाकी महापुरुषांचे पुतळे कुठे कुठे बंदिस्त करण्यात आले. म्हणजे लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे, महात्मा गांधीजींचा पुतळा आहे, जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा आहे. मग ज्या न्यायाने बाळासाहेब ठाकरे यांचा, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बघून मतदार मतदान करतील असं जर ज्यांना कोणाला वाटत असेल, त्याने समजा स्टेटने इलेक्शन कमिशनला जर डायरेक्शन दिले असतील, तर मला वाटतं हा ढोंगीपणा आहे, हा शुद्ध मूर्खपणा आहे. आणि मला वाटतं अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या, म्हणजे ज्या म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्व, मराठी माणसाचा जो काय थोडं बहुत जो काय नाव शिल्लक आहे, मी थोडं बहुत का म्हणतो आहे, साधारण 26 ते 27% मराठी वोट बँक महाराष्ट्रात आहे. मराठी आमची मायबोली, मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा दिलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठी भाषा ही साता समुद्रपार पुढे नेण्यासाठी किंवा केंद्र सरकारने तशा पद्धतीचा ठराव केला आणि मराठी ही आमची मायबोली हे केंद्र सरकारने हे प्रूव्ह केलं. म्हणजे वारंवार ज्याच्यावरनं मागणी होत होती ते नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलं. जर ब्रँड जर ठाकरे एकच असतील आणि तो ब्रँड जर बाळासाहेब ठाकरे असतील, तर तो ब्रँड झाकण्याचा जो काय निर्णय घेतला आहे, तो घेणाऱ्याचे कोणीतरी जाब विचारणार आहे की नाही. उद्या नरेंद्र मोदी हा भाजपचा ब्रँड आहे. नरेंद्र मोदी यांचे समजा पुतळे, यांचे समजा होर्डिंग, यांचे समजा अजून काही गोष्टी ज्या नरेंद्र मोदी, तर तो जर उद्या झाकला तर भाजपाईंना राग नक्कीच येईल ना. मग तो शिवसैनिक जो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे तो कुठे आहे? एकनाथ शिंदे जे म्हणतात की आम्ही वैचारिक वारसा, तर अशा पद्धतीने बाळासाहेबांचा पुतळा झाकण्याचं ज्या कुठल्या अधिकाऱ्याने किंवा ज्याच्या सुपीक डोक्यात ही आयडिया आली असेल, तर त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार? याचं कारण आचारसंहितेचा केवळ बागुलबुवा दाखवला जातो आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या हाकेच्या अंतरावर असलेलं कुलाब्याचं निवडणूक अधिकारी कार्यालय, या ठिकाणी कोणतीही, म्हणजे बाकी सर्व समाज माध्यमांमध्ये ह्या ज्या गोष्टी चर्चा झाली त्या बाबतीचा आवाज, त्या बाबतीतला गोंधळ हा राज्य निवडणूक आयोगाच्या कानावर गेला नाही. मात्र हाकेच्या अंतरावर असलेला बाळासाहेब ठाकरे यांचा रिगल सिनेमाजवळचा तो पुतळा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिसला, किंवा मग त्यांनी डायरेक्शन सांगून मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, ए वॉर्डातील अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना सांगितलं असेल. म्हणजे झाकणारे, बनवणारे मराठी, झाकणारे मराठी, ती कुठे गेली मग अस्मिता? ती बाळासाहेब ठाकरे यांनी जी चेतवली होती मराठी माणसामध्ये, ती अस्मिता कुठे आहे? बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बंदिस्त करण्याचं ज्याने कोणी डिसिजन घेतलं आहे, तर तो अधिकारी कोण आहे? याचा जाब, याची विचारणा हे कोण करणार आहेत की नाही? त्यामुळे महाराष्ट्राचा गॉडफादर, मी वारंवार सांगण्याचं कारण ते आहे की हे तामिळनाडूमध्ये चालू शकलं असतं का? हे पश्चिम बंगालमध्ये चालू शकलं असतं का? हे केरळमध्ये चालू शकलं असतं का?
नाही. याचं कारण तिथे मराठी माणूस जसं आपल्याकडे मराठी माणूस तसं तिकडे दाक्षिणात्य त्यांची जी अस्मिता आहे ही प्रखर आहे, आपल्यापेक्षा कणखर आहे. तिथले जे कोण कलाकार असतील, राजकारणी असतील, ते बिझनेसमॅन असतील, ते हिंदी भाषेत बोलत नाही. ते ते त्यांच्या जी काय रिजनल भाषा आहे, जी काय प्रादेशिक भाषा त्याच्यामध्ये बोलतात, त्यातूनच संवाद साधतात. असं असताना मग महाराष्ट्राची ती अस्मिता गेली कुठे? जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, की महाराष्ट्रात एकच ब्रँड आहे, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्या ब्रँडला झाकण्याचा, उपमर्द करण्याचा अधिकार दिला कोणी? त्यामुळे मला वाटतं याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ जशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आहे, तशीच एकनाथ संभाजीराव शिंदे यांना सुद्धा आहे. याचं कारण की एक आहे वारसा, जो कुटुंबातून येतो, जो तुमच्या लिगसी असते, आणि एक आहे वैचारिक वारसा. आता वैचारिक वारसा असणारे एकनाथ शिंदेसुद्धा गप्प आहेत, ज्यांना बाळासाहेबांची लिगसी मिळाली, गादी मिळाली असं म्हणावं लागेल. कारण आता दोन भाऊ एकत्र आल्यामुळे ती गादी नक्की कोणाची हा वाद नंतर होऊ शकतो. मात्र आता तरी उद्धव ठाकरे हे त्या गादीचे रखवालदार आहेत असं म्हटलं पाहिजे. मात्र त्यांच्याकडून सुद्धा या बाबतीत कोणतंही वक्तव्य नाही. म्हणजे आता सकाळी 10 वाजल्यापासून संजय राऊत यांनी सांगितलं, संध्याकाळचे 6 वाजले, साधारण 8 तास होऊन गेले, त्या बाबतीत त्यांचं वक्तव्य नाही ना. एकनाथ शिंदेचं वक्तव्य आहे. फक्त एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधून संजय शिरसाट यांनी जे वक्तव्य केलं आहे, मला वाटतं ते बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक यासाठी वाटतात की त्यांनी त्या स्टेट इलेक्शन कमिशनचे जो अधिकारी, काही अधिकारी खरोखर मुजोर झाले, काही अधिकारी खरोखर नियमावरती बोट दाखवतात. मात्र आपण जर एखादी गोष्ट सांगितली तर ते बरोबर कानाडोळ करतात. याचं उदाहरण राहुल नार्वेकर यांचा तो व्हायरल होत असलेला व्हिडिओ आहे. म्हणजे ए वॉर्डातली ही 2 उदाहरणं हे खूप काही सांगून जातात की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, मराठी माणसाच्या एकूण अस्मितेसाठी ज्याने आपलं आयुष्य घालवलं, त्या बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा हा बंदिस्त करण्यात आला. तर दुसरीकडे मुजोरी दाखवणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती राज्य निवडणूक आयोग किंवा मुंबई महापालिका काहीच कारवाई करत नाही. यातून एक गोष्ट प्रतीत होते, ती म्हणजे केवळ सोयीचं राजकारण करावं, सोयीने आपण बाळासाहेबांचं नाव घ्यावं. मात्र बाळासाहेबांनी ज्या गोष्टी, हेच जर दुसऱ्या कुठल्या राज्यात झालं असतं आणि बाळासाहेब समजा जर जिवंत असते आणि अशा पद्धतीने जर दुसऱ्या कोणाच्या पुतळ्या जर बंदिस्त केल्या असता, तर बाळासाहेबांनी फरमान सोडले असते आणि ही अशी वेळ आली नसती. मात्र आज बाळासाहेबांचा एक वारसा आणि एक वैचारिक वारसा सांगणारे हे सुद्धा दोघेही चिडीचूप आहे. त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राचा जो गॉडफादर आहे हा आपल्या सर्व म्हणतं की महाराष्ट्र म्हटल्यावर बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे म्हटल्यावर ते शिवसेना, हे जे समीकरण होतं त्याला कुठेतरी छेद देण्याचं हे कुटील कारस्थान हे लक्षात येत आहे. कारण बाळासाहेब ठाकरे म्हटल्यावरती काँग्रेस असू देत, राष्ट्रवादी काँग्रेस असू देत, भाजप असू देत, शिवसेना असू देत, कुणी म्हणजे समाजवादी पक्ष असू देत, बाकी जे काय रामदास आठवले ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं नेतृत्व करतात, या सगळ्यांना बाळासाहेबांबद्दल नितांत आदर होता आहे. मात्र त्याच बाळासाहेबांना बंदिस्त करण्यामागे ही आयडिया कोणाची? आणि जर बाळासाहेब जर मतदारांवरती जर प्रभाव करत असतील तर मला वाटतं ठिकठिकाणचं बाळासाहेबांचे पोस्टरसुद्धा तुम्ही झाकले पाहिजेत. तुम्ही बाळासाहेबांच्या म्हणजे आता सध्या बाळासाहेबांचे फोटो दोन्ही ठिकाणी आहेत. एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासुद्धा उमेदवारांच्या बॅनरवरती आहे, पोस्टरवरती आहे, आणि एकनाथ शिंदे त्यांनीसुद्धा तिकडे हे करू नये. त्यामुळे सोयीने इलेक्शन कमिशनने या गोष्टी करू नये. आणि मला वाटतं हे सगळं सुरू असते वेळी बघा आणि थंड बसा अशीच बोलण्याची वेळ आलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरून आम्ही दररोज आपल्या बातम्या, आतल्या बातम्या, काय राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे, महापालिका निवडणुकीची रणधुमाळी कुठपर्यंत आले याबद्दल आम्ही व्हिडिओ करत असतो, विवेचन सांगत असतो. ते तुम्हाला कसं वाटतं याबद्दल आम्हाला नक्की प्रतिक्रिया कळवा. आपलं महानगर हा पेपर वाचत जा आणि त्याच पद्धतीने आम्हाला फेसबुक आणि एक्सवरती फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.